राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे आणि या संपाचा ठाणे जिल्ह्यातील प्रशासनावर मोठा परिणाम झाल्याचं चित्र समोर येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालयांमधील कामकाज अक्षरशः ठप्प झाले. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागतंय. प्रमाणपत्रे, महसूल कामे, शासकीय योजना अशा दैनंदिन सेवांमध्ये पूर्णपणे विस्कळीतपणा निर्माण झाला असून कामासाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांचा संताप वाढताना दिसतोय. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ठाणे जिल्हा पत्रकानुसार राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी गेल्या 15 महिन्यांपासून शासनाच्या भूमिकेवर नाराज आहेत. 7 वेळा आंदोलन करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. समन्वय समितीचे निमंत्रक भास्कर गव्हाणे यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. दरम्यान कर्मचारी संघटनांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना 10, 20, 30 लाख, निवृत्तीचे वय 60 वर्ष, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करण्यासह एकूण 18 मागण्या शासनासमोर ठेवल्या आहेत. या संपामुळे शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालय आणि संपूर्ण सार्वजनिक यंत्रणा प्रभावित झाली असून प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. आता शासन यावर तातडीने तोडगा काढणार का आणि नागरिकांची गैरसोय कधी दूर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई.